MS आउटलुकमध्ये आपण आता जे कॅलेंडरमध्ये प्रश्न असतील ते प्रश्न आपण बघूया. याच्यामध्ये एक इव्हेंट म्हणून प्रश्न एक आहे आणि अपॉइंटमेंट आहे. त्यातलं आपण आता इव्हेंटचं बघूया. क्रिएट अँड ऑल डे इव्हेंट इन द कॅलेंडर सब्जेक्ट IT सेमिनार. त्याची डेट जी आहे ती दिलेली 10 जुलै आणि 11 जुलै. इव्हेंट तयार करताना न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट या बटनावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पहिल्यांदा ऑल डे इव्हेंट याच्यावरती क्लिक करा. जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्ट इथं टाईप करा, IT सेमिनार. त्यानंतर जी डेट जी आहे ती डेट इथं आपण टाईप करायची आहे, 10 जुलै 2015 ते 11 जुलै 2015. हे सगळं टाईप करून झाल्यानंतर सेव्ह अँड क्लोज ह्या बटनावरती क्लिक करायचं. पुन्हा सबमिट बटनावरती क्लिक करा. प्रश्नामध्ये जे चुकलेलं असेल ते इथनं आपण परत बघूया. ऑल डे इव्हेंट IT सेमिनार. स्पेलिंगमध्ये काय चुकलं असेल तर कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. 10 जुलै 2015, 11 जुलै 2015. सेव्ह अँड क्लोज बटनावरती क्लिक करा, सबमिट करा. आता उत्तर बरोबर आलेलं आहे. ऑल डे इव्हेंटमध्ये गेट टुगेदर डिसेंबर 2015. अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंट गेट टुगेदर डेट आपण टाईप करायची 20 डिसेंबर. सेव्ह अँड क्लोज. ऑल डे इव्हेंट मॅरेज रिसेप्शन. मोर आयटममध्ये अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंटवरती क्लिक करा. सब्जेक्टमध्ये मॅरेज रिसेप्शन हॉटेल. फेब्रुवारी 2016. सेव्ह अँड क्लोज बटनावरती क्लिक करा, सबमिट करा. ओके. क्रिएट अँड ऑल डे इव्हेंट NCC कॅम्प आहे. डेट त्यांनी दिलेली आहे फेब्रुवारी 16 ते मार्च. पुन्हा अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंटवरती क्लिक करा. सब्जेक्टमध्ये NCC कॅम्प. त्याची इथं डेट आपल्याला टाईप करायची आहे, 18 फेब्रुवारी 2016 ते 15 मार्च 2016. सेव्ह अँड क्लोज बटनावरती क्लिक करा, सबमिटवरती क्लिक करा. प्रश्न चुकला असेल तर आपला कुठं पॉईंट लिहायचा राहिला असेल, कुठं गॅप झाली असेल ते इथनं आपल्याला चेकआउट करता येईल. पुन्हा आपण प्रश्न सॉल्व करूया. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट ऑल डे इव्हेंट NCC कॅम्प. अठरा 2016 ते 15 मार्च 2016. सेव्ह अँड क्लोज या बटनावरती क्लिक करा. आलं म्हणजे प्रश्न टाईप करताना कुठं गॅप पडतो आहे का, काय पडतो आहे का ते आपण चेकआउट करायचं आहे. ऑल डे इव्हेंट सेम त्या टाईपमध्ये प्रश्न सोडवायचा आहे. अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंट. सब्जेक्ट इंटरनॅशनल एक्झिबिशन. लोकेशन
डेट टाईप करायची 12 डिसेंबर 2015. सेव्ह अँड क्लोज. प्रश्न परत सोडूया. अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंट इथे टाईप करायचं आहे इंटरनॅशनल एक्झिबिशन. स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली तर हे कधी कधी होत नाही. मगाशी नुसतं फक्त आपण प्रबोधन कार्ड ठाकरे टाईप केलं होतं. इथं संकुल आहे. पूर्ण शब्द टाईप न केल्यामुळे ते आपलं अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंट इंटरनॅशनल एक्झिबिशन लोकेशन PRABODHANKARTHAKARE संकुल. इथं डेट टाकायची होती आपल्याला मगाशी 12 डिसेंबर 2015. सेव्ह अँड क्लोज. बघूया हा प्रश्न जरा थोडासा आपण नंतर सोडून बघूया. न्यू आयटममध्ये कॉन्टॅक्ट ऑल डे इव्हेंट इंटरनॅशनल एक्झिबिशन EXHIBITION. सेव्ह अँड क्लोज करूया. ओके. नकाचा 5वा प्रश्न आहे तो परत सोडवण्याचा प्रयत्न करूया. अपॉइंटमेंटमध्ये ऑल डे इव्हेंट सब्जेक्ट इंटरनॅशनल एक्झिबिशन्स डेट 12/12/2015. डेट टाईप करण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते. आता उत्तर बरोबर आलं. ओके. अशा पद्धतीने आपण आता इव्हेंटचे प्रश्न केले. त्याच पद्धतीने आपल्याला इथनं आता अपॉइंटमेंटचे प्रश्न आपल्याला करायचे. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट सब्जेक्टमध्ये काय कॉर्पोरेट लंच CORPORATLUNCH. त्याची तारीख जी आहे 6 डिसेंबर 2015. सेव्ह अँड क्लोज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स. अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट APPOINTMENT अपॉइंटमेंट विथ डॉक्टर. सेव्ह अँड क्लोज. ओके. अपॉइंटमेंट कॅन्डिडेट आहे. पुन्हा आपण अपॉइंटमेंटला जायचं. इथं पहिल्यांदा टाईप करायचं मीटिंग विथ CEO. ओके. इथं आपल्याला डेट टाईप करायची आहे 12/12/2015. सेव्ह अँड क्लोज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सेट अँड अपॉइंटमेंट मीटिंग ऑफ स्टाफ. इथं 2 डेट आहे आणि इथं टायमिंग दिलेलं आहे. पुन्हा एकदा न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट मीटिंग ऑफ स्टाफ 15/12/2015 ते 30 डिसेंबर 15. इथं टायमिंग आहे 9 वाजता 9 AM.
नोट्स एक न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट, मीटिंग ऑफ स्टाफ, पंधरा 12 9 वाजता मीटिंग आहे, 9 AM, 9 AM 7 क्लोज. ओके. क्रिएट एन अपॉइंटमेंट, 8 वाजता मीटिंग आहे, 7 डिसेंबर मीटिंग विथ MLA. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट, मीटिंग विथ MLA. डेट आहे 7 डिसेंबर 2015. टायमिंग आहे सकाळी 8 वाजता. इथनं आपण टायमिंग सिलेक्ट करायचे, 8 AM 7 क्लोज. नेक्स्ट क्वेश्चन, अपॉइंटमेंट मीटिंग विथ द, पुन्हा एकदा न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट, मीटिंग विथ द क्लायंट, मीटिंग विथ द क्लायंट. डेट टाईप करायची 11 डिसेंबर 2015. बाकी कुठं बदल नाही आहे. सेव्ह अँड क्लोज बटनावरती क्लिक करा. नुसतं मीटिंग आहे. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट टाईप करायचे, मीटिंग, सेव्ह अँड क्लोज, सबमिट बटनावरती क्लिक करा. ओके. अशा पद्धतीने आपण आता कॅलेंडरमधील ॲड इव्हेंट कसा तयार करायचा, अपॉइंटमेंट कशा तयार करायच्या त्या आपण बघितल्या. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.